आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षात थेट सामना रंगणार आहे। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदार याद्या तयार करताना मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालाय। एका विशिष्ट पक्षाला याचा फायदा व्हावा यासाठी अधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसून त्या मतदार याद्या तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप रवींद्र चव्हाण यांनी केलाय। अनेक प्रभागांमध्ये उमेदवाराच्या नातेवाईकांची नावे त्या उमेदवाराच्या प्रभागामध्ये टाकण्यात आली आहे। त्यामुळे अशा प्रकारे एका विशिष्ट पक्षाला फायदा देण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी ही कामे केली त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे। पण या सगळ्यांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा रोख नेमका कोणत्या पक्षाकडे आहे यावरून चर्चांना उधाण आलंय। संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय हा आमचा आरोपच आहे। तर त्यांनी या सगळ्या सुधाराव्यात, अन्यथा यांच्यावरती सर्वांवरती ज्यांनी हे केलंय त्यांच्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई करावी असं आमचं स्वतःचं सर्वांचं मत आहे। आता आम्ही त्या संदर्भातला जो अर्ज आहे, तक्रारी अर्ज जो आहे तो तक्रारी अर्ज पार्टी म्हणून हा करणार आहोत। काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं ही कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो। मला नाही असं वाटत की त्यांनी शिवसेनेला टोळा लगावलेला आहे। ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। अशा पद्धतीची शंका जर त्यांना आली असेल किंवा आली असती तर थेट त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधला असता किंवा मुख्यमंत्री महोदयांशी साधला असता। त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य कोणाबद्दल होतं ते मी त्यांना विचारून मग आपल्याशी बोलेन। पुढची बातमी पाहूयात। भाजप शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार फोडणार आणि 29च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वांना भाजपमध्ये सामील करून घेणार असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। तर धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण होणं म्हणजे तेच आका होते हे स्पष्ट होणं आहे असं देखील सपकाळ म्हणाले। आता फुटेल नंतर फुटेल माहित नाही, मात्र एकदा जो फुटतो तो वारंवार फुटू शकतो आणि त्या अनुषंगाने 2029ची जी भारतीय जनता पक्षाची जी मोटर सापरेंटी ती ठरली आहे। दोन्ही मित्र पक्षांना बाहेरची वाट दाखवून स्वबळावर ते लढणार आहेत आणि करिता त्यांच्या खटपटी या सुरू झालेल्या असाव्यात। ज्या माणसाने एक निर्गुण हत्या केली, ज्यांनी त्या ठिकाणी खंडणीसारखी एक कुप्रथा रावली, मोठी दहशत निर्माण केली, अशा माणसाची कमतरता जर धनंजय मुंडेंना जर भासत असेल आणि त्यांचं स्मरण जर त्यांना होत असेल तर ते आका होते हे त्यांनी त्यांच्या या बोलीतून स्पष्ट केलं। आता पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। सुषमा अंधारे यांच्या दिल्लीतील भेटीवरून ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी सस्पेन्स वाढवणारं विधान केलंय। सर्वच पक्षांचे लोक भेटायला येतात, त्या भेटीत काय चर्चा झाली हे आता सांगणं योग्य नाही, मात्र वेळ आल्यावर त्याबाबत सविस्तर भाष्य करेन असं मस्के म्हणाले। सांगलीच्या जतमध्ये नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून प्रचाराचा शुभारंभ झालाय। काँग्रेसकडून या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली। भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना, शिंदे पक्ष आणि महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत इथे पार पडणार आहे। वाशिमच्या मालेगाव नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष, त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील काँग्रेस तसेच बहुजन वंचित आघाडी आपला उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवलाय। या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून अखेरच्या क्षणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। तर